ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेत 35 कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती। या प्रकरणी आता उपविभागीय कृषी अधिकारी एन मिसाळ त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी बीबी बांगर यांचं निलंबन झालंय। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, हा घोटाळा काय होता, ही तक्रार काय होती आणि कारवाई कशी करण्यात आली आहे? काँग्रेसचे बीड जिल्ह्यातले स्थानिक नेते वसंत मुंडे हे गेल्या 2 वर्षापासून जलयुक्त शिवारमध्ये घोटाळा झालाय अशा पद्धतीची तक्रार करत होते, ज्याच्यामध्ये डीबीटी पेमेंट हा ऑप्शन नसताना सुद्धा डीबीटी पेमेंट 138 ठेकेदारांना दिलं गेलं आणि त्यामध्ये कृषी विभागातले वरिष्ठ अधिकारी आहेत असं त्यांच्या तक्रारीचं स्वरूप होतं। आपल्याला माहिती आहे की ग्रामविकास मंत्री पूर्वीच्या ज्या होत्या पंकजा मुंडे त्यांच्या जिल्ह्यातला हा घोटाळा होता आणि वसंत मुंडे हे वेळोवेळी म्हणत होते की या घोटाळ्याची योग्य ती चौकशी होत नाहीये, पण हे सरकार सत्तेवर आल्यानंतर चौकशीची घोषणा झाल्यानंतरची ही पहिली कारवाई आहे आणि म्हणून त्या कारवाईचं महत्व आहे। कारण आपले प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी सुद्धा 32 कर्मचाऱ्यावरती निलंबनाची कारवाई झालेली आहे, पण त्याचे जे सूत्रधार आहेत ते शोधले गेलेले नाहीयेत। त्यामुळे आजच्या कारवाईनंतर सूत्रधार शोधणार का? कारण 38 कोटी रुपयाचा हा सगळा घोटाळा आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे, पण चौकशी घोषित झाल्यानंतरची ही पहिली कारवाई आणि म्हणून त्याचं महत्व आहे। हो राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।